नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे। सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, पण आता शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं कोकाटेंना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जातं। आपण माणिकरावजी कोकाटेंना जी शिक्षा झालेली आहे त्याच्या विरुद्ध अपील दाखल केलं सेशन्स कोर्टामध्ये, आणि अपील दाखल करताना ते अपील ॲडमिट करून घेण्यासाठी दाखल करून घेण्यासाठी जे काही मुद्दे सांगायचे होते, मेहरबान ट्रायल कोर्टाच्या जजमेंटमधले जे काही ऑब्झर्वेशन्स केलेली होती त्या संदर्भात मी माझं आर्ग्युमेंट केलं आणि सस्पेन्शनचा अर्ज दिलेला होता की जे काही जजमेंट आहे ते सस्पेंड करावं आणि अपील चालू असेपर्यंत आम्हाला जामिनावर सोडा। तर मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे। नेमक्या अटी मेहरबान कोर्टाने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। अटी फक्त 1 लाख रुपये प्रत्येकी जामीन देण्याची तेवढीच फक्त अट आहे। बाकी डिटेल अजून मी ऑर्डर वाचलेली नाही, ती ऑर्डर वाचल्यानंतर डिटेल सांगता येईल। तुकाराम निघोळे यांच्या वंश जे त्यांचे वारसदार होते त्यांनी देखील इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं। हो, केलं आहे। त्यांना कोर्टानं फटकारलेलं आहे, त्यांना तक्रारदार पण नाही आहे, साक्षीदार पण नसताना त्यांना या ठिकाणी थांबवलं। कोर्टाने आत्ता एवढंच म्हटलेलं आहे की आत्ताची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट करण्याचा अधिकार नाही। पुढे अपील जेव्हा मूळ अपील चालेल त्यावेळेला त्या गोष्टीचा विचार करता येईल असं म्हणतात। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।